आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। एक्झिट पोलनुसार देशामध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा मोदी सरकार बनणार। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार देशामध्ये एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज। आज तकांनी एक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये एनडीए 400 पार। पोलनुसार एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा तर इतरांना 8 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीवर महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल तर 1 जागा अपक्षाला जाणार। एबीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता। तर न्यूज 24 आणि चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33 आणि महाविकास आघाडीला 15 जागा मिळण्याचा अंदाज। राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलापैकी भाजपाला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळत नसल्याचा TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलमधून समोर। महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड, संजय राऊतांची टीका। देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील तर राज्यामध्ये महाविकास आघाडी 35 जागांवर विजयी होईल, राऊतांना विश्वास। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। सांगलीच्या जागेबाबत आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती, त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेन आणि बोलणारच आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, नाही मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन मी बोलणारच आहे त्याच्यावरती। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे, आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। संजय राऊत स्वतः फ्रॉड, 4 तारखेला राऊतांकडे हेल्मेट घालून जा, संजय शिरसाट यांचा राऊतांवर खोचक हल्लाबोल। अहो संजय राऊत स्वतः फ्रॉड आहे, कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल तो। एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोल खरा नसेल। एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही, राज्यामध्ये महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील, अंबादास दानवे यांच्याकडून विश्वास व्यक्त। जवळपास इंडिया आघाडीला 250-95च्या आसपास जागा मिळतील, या सर्वेवर आमचा विश्वास नाही। आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल, जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं। कुठे 400 कुठेतरी आहे का एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार? फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यामध्ये फटका बसण्याची चिन्ह, एक्झिट पोलनुसार मतदारांनी फोडाफोडीचं राजकारण अमान्य केलं, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। आणि अजितदादा पवारांनी फार प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाहीये किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी प्रतिसाद दिसत नाहीये। उद्धवजी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील या महाराष्ट्रात, असं चित्र एकंदरीत दिसत आहे। निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज, तर राज्यामध्ये ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील, खडसेंचा भाजपला सल्ला, ठाकरेंसाठी विश्वास व्यक्त। माननीय शरद पवारांच्या 10 पैकी 8 जागा किंवा 6 जागा निवडून येतील असं एक्झिट पोलमध्ये सांगताय, यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे। महाविकास आघाडीला राज्यामध्ये 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू, 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल, मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल। ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण, पक्ष फोडणाऱ्यांना सणसणीत चपराक मिळाल्याचं एक्झिट पोलवरून दिसतंय, विजय वडेट्टीवार यांचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा। आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू, 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल, मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल। मी 4 जूनच्या एक्झॅक्ट पोलच्या प्रतीक्षेत, एक्झिट पोल देणारे मतदारांपर्यंत पोहोचले नाही, एक्झिट पोलवर विकास ठाकरे यांचं वक्तव्य। एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल अजून यायचा आहे। मला वाटतं की आपण एक्झॅक्ट पोलची वाट 4 तारखेपर्यंत पाहावी, काय होते काय नाही, कारण की
एक्झिट पोल देणारे हे 12 लाख जर मतदान झालं असेल तर त्या 12 लाख मतदारांच्या पोटात शिरलेले नाही आहे. एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही, निकाल आमच्या बाजूनं लागणार. बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. यावेळी ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीनं ठाकरे गटाच्या जागा निवडून येणार. गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर टीका. हे बघा, मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या जागा जर पाहिल्या तर 19 जागा होत्या, त्या 10 जागा होत आहे. याचा अर्थ आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने होत आहेत. त्यामुळे फार मोठा आनंदाचा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मला तरी असं वाटतं की 3 तर नाही पण 4 जागा येतील असा माझा अंदाज आहे. निकालाची धाकधूक पण टीव्ही9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास. रावेरच्या माहितीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत. निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा. 2 लाख मतांच्या फरकानं आपलाच विजय, निलेश लंकेंचा दावा. इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील. हा जनतेनं आम्हाला दिलेला आकडा आमच्या मनाचा नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून विश्वास व्यक्त. वर्षभरापूर्वीच कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचं ठरलं होतं, तर भाजपला उमेदवाराला देखील माझ्या शुभेच्छा. अभिजित पानसे यांचं वक्तव्य. म्हणजे सर, एक वेगळी व्यूहरचना मनसेकडून या ठिकाणी पाहायला मिळते. कसं बघताय निवडणुकीकडे? गेले वर्षभर आम्ही ही पदवीधर निवडणूक लढणार असं ठरवल्यानंतर आम्ही नोंदणीला सुरुवात केलेली आहे. 35,000च्या वरती आमची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे आम्ही ठामपणे ही निवडणूक लढवणार, जिंकणार आणि विधान परिषदेत आमचा आमदार जाणार. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी चंद्रकांत खैरे यांच्याकडून संभाजीनगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये यज्ञ. चंद्रकांत खैरे यांच्याकडून विजयासाठी प्रार्थना. 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द. गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा. पंकजा मुंडे यांचं आवाहन. जयंत पाटलांचं काम इस्लामपूर पुरतं मर्यादित. जयंत पाटील हे डबक्यात पोहणारा मासा. गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातल्या दुष्काळावरून जयंत पाटलांवर टीका. हटवणं हे जयंत पाटलाचं काम नाही. ते फक्त इस्लामपूर पुरतं मर्यादित डबक्यात पोहणारा तो मासा आहे. तो मासा समुद्रात पोहणारा नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाहीत. कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. मारामारीमध्ये एका कैद्याचा मृत्यू. जुना राजवाडा पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू. बीड जिल्ह्यामध्ये 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी. पोलिसांची माहिती. रत्नागिरीमध्ये मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज. 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात. 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही. पोलिसांच्या सूचना. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणी परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. पास नसल्यास परवानगी नाही.